महाविकास आघाडीचे उमेदवार म्हणून चंद्रहार पाटील यांचा प्रचाराचा धडाका संपूर्ण मतदारसंघात जोरात सुरू आहे। आता सकाळपासून 3 तालुके झाल्यानंतर आता मिरज तालुक्यात ते आलेले आहेत। भोसे गावामध्ये आपल्यासोबत डबल महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटील आहेत। पहिल्यांदा मला सांगा, कशा पद्धतीने तुमचा लोकसभेचा प्रचार सुरू आहे आणि कसा प्रतिसाद मिळतोय? अतिशय उत्स्फूर्त प्रतिसाद प्रत्येक गावामध्ये मिळतोय। प्रत्येक गावामध्ये सुरुवातीचं स्वागत असं होते की विजयी उमेदवार आल्यासारखं स्वागत प्रत्येक गावामध्ये होतं आहे। 2-3 तालुक्यामध्ये जवळजवळ जिल्हा परिषद एक गटावाईज अशा पद्धतीनं आमचं नियोजन चालू आहे। प्रत्येक गावागावामध्ये जाऊन ज्येष्ठांची युवकांची गाठीभेटी घेऊन, यापूर्वीही घेतलेल्या आहेत गाठी मी जवळजवळ 1.5-2 वर्षात प्रत्येक गावामध्ये पोहोचलेलो आहे मी। पण आज उमेदवार म्हणून जाऊन सर्व अडीअडचणी समजून घेतोय। काय तुम्ही अजूनही पालकत्वाची वाट पाहताय? 95,000पेक्षा अधिकच्या कुटुंबाचे आयुष्य आनंदाने भरले आहे। आजच कॉल करा आणि मिळवा फर्टिलिटी ट्रीटमेंटवर सूट आणि सर्वांना द्या आनंदाची बातमी। आज ह्या भोसे गावामध्ये आज तुम्ही ज्या इथं उभा आहे, आज हा खरं तर मिरज तालुक्यातील 7,500 ते 7,500 मतदान असणारं हे मोठं गाव आहे। आज ह्या गावातून पाईपलाईन गेलेली आहे, पण ह्या गावाला पाण्यापासून आज वन भटकावं लागतं आहे। या गावात तलाव आहे, तलावामध्ये 10 दिवस पुरेल इतकंच पाणी आहे। आज असे अनेक प्रश्न जिल्ह्याचे आज आपण एक उदाहरण म्हणून हे गावात आपण उभा आहे म्हणून मी सांगतोय। जत तालुक्यामध्ये जवळजवळ 70 गावांना आज टँकरनं पाणी पुरवठा चालू आहे। आटपाडी तालुक्याची तीच परिस्थिती आहे। गेली अनेक दिवस अनेक वर्ष झाले लोकप्रतिनिधी सांगतायत की ही योजना पूर्ण केली, ह्या योजनेतनं पाणी आणलं, पण आज वस्तुस्थिती जर बघितली, आज खरं पालकमंत्र्यांचा हा मतदारसंघ आहे। गावातून पाईपलाईन गेल्या, पण त्याचा लाभ ह्या गावाला होऊ शकत नाही। अशा अनेक गोष्टी आहेत। आणि आज खरं प्रामुख्यानं बघितलं तर आज उन्हाळा चालू आहे आणि पाण्याचा प्रश्न सर्व शेतकऱ्यांच्या पुढं, जनावरांना आणि माणसांना प्यायला पाणी नाही, शेतीच्या नंतरच, पण पहिलं प्यायला पाणी लोकांना नाही। आणि ह्या खरं अनेक असे गोष्टी आहेत, विकास कामं आहेत की ती विकास कामं पूर्ण झाली नाहीत। ते सर्व प्रश्न मी सर्वांचे ऐकून घेऊन समजून घेऊन येणाऱ्या काळामध्ये ते पूर्ण करण्याचं मी वचन देऊन इथून प्रत्येक गावातून बाहेर पडतो आहे। आता विरोधकांच्या मते तुम्ही नौका आहात या क्षेत्रामध्ये, तुम्ही कुस्ती क्षेत्रात डबल महाराष्ट्र केसरी आहेत, पण राजकारणात तुम्हाला जास्त माहिती नाही। राजकीय क्षेत्रात तुमची पहिल्यांदाच उडी आहे। काय सांगाल आव्हान विरोधकांना? विरोधकांना आज एवढंच सांगेन मी की विरोधकांची किंवा त्यांच्या पक्षाची एक माइंडसेट तयार झालेली आहे की आमदाराच्या पोरानंच खासदार व्हावं, खासदाराच्या पोरानंच मग किंवा पाठीमागं काहीतरी कुठलं तरी साखर कारखाना असावा, अशाच घराणेशाहीतनं एखादा ही लोकसभेसारखं तिकीट त्याला मिळावं, त्यानं ती लोकसभा निवडणूक लढवावी। पण आज नौकं जे त्यांच्या तोंडातून जे वाक्य येते, मी जिल्हा परिषदेच्या वयाच्या 22व्या वर्षी जिल्हा परिषदची निवडणूक अटीतटीची जिंकलेलो आहे। त्यानंतर यशस्वीरित्या 5 वर्ष कारभार केलेला आहे जिल्हा परिषदेमध्ये। त्यामुळे नौकं असणं किंवा तुम्ही 10 वर्ष 15 वर्ष राजकारणात किंवा त्या क्षेत्रामध्ये आहात, तुम्ही काय केलं? आज मी कुठल्याही पदावर नसताना ह्या सांगली जिल्ह्याचं नाव अनेक क्षेत्रामध्ये मोठं केलं आहे। तसं तुम्ही एखादं एक काम सांगावं की हे काम मी पूर्ण केलेलं आहे 10 वर्षात। आज मी कुस्ती क्षेत्रातनं असू दे किंवा माझा जो आज भारतातील सर्वात मोठी तालीम उभा करण्याचं जे काम चालू आहे, बैलगाडी असेल, आर्मीसाठी रक्तदान असेल, अशा अनेक गोष्टी ज्या केलेल्या आहेत की मी ज्या कुठल्याही पदावर नसताना हे सगळं करू शकतो। म्हणूनच मतदारांना विश्वास आहे की हा शेतकऱ्याचा मुलगा कुठल्याही पदावर नसताना एवढं सगळं करू शकतो, तर हे उद्या एखाद्या भविष्यात पदावर गेल्यानंतर अनेक विकास कामं हातात घेऊन तो पूर्ण करू शकतो। विरोधकांना आज मी नौका आहे हे आज हा एकच मुद्दा आहे त्यांच्याजवळ की आम्ही नौका आहे हे करू शकत नाही। पण खरं विरोधकांची खरी अडचण ही झालेली आहे की का शेतकऱ्याचा मुलगा आज खासदार होणार आहे, ही खरं विरोधकांची अडचण आहे। त्यामुळे त्यांनी आज हे बोलता येत नसल्यामुळे ह्यांनी फक्त हे लावून धरले की हा नौका आहे म्हणून। आता उद्या विशाल पाटील यांची उमेदवारी जाहीर होण्याची दाट शक्यता आहे आणि सांगली जिल्ह्यात कदाचित मैत्रीपूर्ण लढत झाली तर समोर प्रस्थापित असे 10 वर्ष खासदार असलेले संजय काका पाटील आहेत, तर दुसऱ्या बाजूला विशाल पाटील आहेत जे वसंतदादाचे नातू आहेत, आणि तुम्ही या क्षेत्रात एक नव्याने सुरुवात राजकारणात करत आहात। काय आव्हान वाटतं या सगळ्यांच्या समोर? मला कुठल्याही पद्धतीचं कुणाचंही आव्हान वाटत नाही, कारण जो काम करणार आहे, आज मी इथं येऊन प्रत्येक ज्येष्ठांचे आशीर्वाद घेतो आहे। मी भविष्यात काय करणार आहे, पुढच्या वेळेस ह्या गावामध्ये येताना निवडून आल्यानंतर 6 महिन्यानं आल्यानंतर ही मला सगळे लोक विचारणार आहेत, तुम्ही 6 महिन्या पाठीमागे आलता, हे वचन आम्हाला दिलं, तर ही कामं करणार की नाही करणार हा विश्वास पूर्ण जनतेला असल्यामुळं ह्या सर्व जनतेने मला पाठिंबा दिलेला आहे। आणि उमेदवारीचा जो तुम्ही विषय म्हणताय, उमेदवारीचा हा विषय माझ्यासाठी संपलेला आहे।
उमेदवारी ही माझी फायनल आहे. समोर कोण कोण असणार, काय असणार, ज्या त्यावेळीची गोष्टी डिक्लेअर झाल्यानंतर आपण त्याविषयी चर्चा करू. संजय काका म्हणतात 10 वर्षात बरीच कामं झालेली आहेत मतदारसंघात आणि जे उर्वरित कामं राहिलेले आहेत ते पुढील 5 वर्षात मी पूर्ण करणार आहे आणि तुमचं स्वागतसुद्धा त्यांनी केलेलं आहे या निवडणुकीमध्ये, राजकारणामध्ये. काकांच्या बाबतीत बोलायचं गेलं तर काकांच्या बाबतीत आमच्या मनामध्ये आदर आहे का, तर 100% आदर आहे. पण विकास कामांच्या बाबतीत जर विचार केला तर आज मी 2014चे सुद्धा जाहीरनामे माझ्याजवळ आहेत. सांगली जिल्ह्याचे ध्येय धोरणं जी त्यांनी काढलेली होती, 2019ला जी काढलेली होती ते तुम्हाला पण मी देऊ शकतो. कारण त्यातलं एक जरी काम जर तुम्ही पूर्ण झाले म्हणून सांगू शकत असाल, कुठलीही योजना असेल, एअरपोर्ट असेल, ड्रायपोर्ट असेल, लॉजिस्टिक पार्क असेल, अनेक गोष्टी आहेत, MIDCचे प्रश्न असतील किंवा MIDCचं रूपांतर 5 स्टारमध्ये ज्या ज्या आहेत त्या अनेक गोष्टी, IT पार्कचं असेल, अनेक विकास काम आहेत की एकही आपल्याला काम असं बोर्ड दाखवत नाही की ते पूर्ण झाले म्हणून. त्यामुळं अनेक कामं घेऊन मी लोकांच्या समोर जातो आहे. आणि तरुणांच्या हाताला काम नाही, MIDC सांगली जिल्ह्यामध्ये झाल्या पाहिजेत असं वाटत नाही का तुम्हाला? प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणी MIDC उभा राहिली पाहिजे. अनेक तालुके आहेत की जिथे MIDC आजही कुठं नाही. तासगाव तालुका त्यांचा गेलं तर परवा रोहितदादांनी MIDC मंजूर करून आणलेली आहे. आंबेटा असेल, पलूस असेल, ज्या MIDC आताच चालू आहेत त्यांचं रूपांतर 5 स्टार MIDCमध्ये झालं पाहिजे. गेले अनेक वर्ष झालं त्या तशाच पडलेल्या आहेत. नवीन उद्योग त्या MIDCत येत नाहीत. आज वालचंद कॉलेजसारखं इंजिनिअरिंग कॉलेज आहे आपल्या सांगलीमध्ये, जिथून महाराष्ट्रातून, देशातून विद्यार्थी तिथे शिकायला येतात. पण सांगली मिरज महानगरपालिकेमध्ये कुठलाही IT पार्क एखादा उभा करावं असं कधीही कुणाला का वाटलं नाही. मला पडलेला एक शेतकऱ्याच्या मुलाला पडलेला प्रश्न आहे. कारण इथून मुलं शिकून जाणार आणि पुण्या मुंबईला नोकरी करणार. आज सांगली जिल्ह्यातले अनेक युवक आहेत की पुण्या मुंबईत जाऊन ती नोकरी करतात, त्यांचा उदरनिर्वाह करतात. ती युवक आपल्या जिल्ह्यामध्ये थांबली पाहिजेत आणि त्यांच्या हाताला आपल्या जिल्ह्यामध्ये, तालुक्याच्या ठिकाणी काम मिळालं पाहिजे. ही माझ्यासाठी पुढचं आव्हान असणार आणि ते मी पूर्ण करणार. उमेदवारी विशाल पाटील यांची उद्या कदाचित जाहीर होण्याची शक्यता आहे. उमेदवारी मिळेल किंवा नाही मिळेल, कसं काँग्रेस पक्ष हा तुमचा घटक पक्ष आहे, कशी त्यांची नाराजी काढणार भविष्यात तुम्ही? विशाल पाटील यांची नाराजी काढणार काय? मी पूर्वीही सांगितलं होतं, माझी उमेदवारी घोषणा होण्यापूर्वी मी सांगितलेलं होतं. आज माझी उमेदवारी घोषणा झालेली आहे. आदरणीय उद्धव साहेबांनी ते केले, हे तुम्ही आता सर्व मीडियाच्या माध्यमातून बघताय. पण मी उमेदवारी घोषणा होण्यापूर्वी मी तुम्हाला मार्फतच मी सर्वांना सांगितलं होतं की जो महाविकास आघाडीचा उमेदवार असेल, आदरणीय विशालदादा असतील, मी असेन, कोणी जरी असेल तर त्याच्या पाठीशी आपण ठामपणे उभा राहून एक संघपणे निवडणूक लढवायची. आणि त्यानंतर माझी उमेदवारीची घोषणा झालेली आहे. अधिकृत शिवसेना पक्षाकडून आदरणीय उद्धव साहेबांनी घोषणा केलेली आहे. उद्या तुम्ही जसं म्हणताय तसं महाविकास आघाडीकडून माझी उमेदवारीची घोषणा होणार आहे. त्यामुळे सर्वांनी मिळून एकत्र काम करू आपण. आदरणीय दादा असतील, म्हणजे सर्वच, काँग्रेस असेल, राष्ट्रवादी काँग्रेस असेल, सर्वांनी मिळून आपण एकत्र काम करू आणि हा विजय मिळवू आपण. विशाल पाटील यांना काय आवाहन करताय तुम्ही? विशालदादा खरं मोठे नेते आहेत. मी त्यांच्याविषयी मला आदर आहे 100%. सर्वजण मिळून एकत्र काम करू हेच मी. भाजपचा पराभव करणे हे तुमचं लक्ष आहे? भाजपचा पराभव करणे, महाविकास आघाडीचा, शिवसेना पक्षाचा उमेदवार इथं निवडून आणणे हे आमचं लक्ष आहे. नक्कीच आपण पाहू शकता विकास कामाला आपण भर देतो आहे. टीका टिप्पणी करण्यात आता मागचे दिवस राहिलेले नाही आहेत. विकास कामांना भर देऊन आपण सांगलीचं नाव कसं मोठं करता येईल याकडे आपण लक्ष देणार आहे, असं डबल महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटील यांनी विश्वास व्यक्त केलेला आहे. कॅमेरामॅन योगेशसोबत मी शंकर देवकुळे, सांगली. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.